नाटक इथेच थांबव सावली. अख्ख्या जगाने तुमचंच ऐकावं असं का वाटतं तुम्हाला? बस हा, खूप बोललीस तू. मी सांगते तेवढं ऐक आणि विषय संपव. एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव. तुम्ही इथे येऊन जी काही दमदाटी केली आहेत ना माझ्यावर, ते करून खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. त्यापेक्षा एक काम करा ना, थेट तुमच्या मुलाशी जाऊन बोला. त्यांना सांगा की ओवीला उद्या कार्यक्रमाला पाठवू नकोस. जर त्यांनी तुमचं नाही ऐकलं तर समजून जा ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. का माहितीये? कारण प्रत्येक गोष्ट नेहमी आपल्या मनासारखी होत नसते. परत तेच? इतका वेळ जीव तोडून काहीतरी मी सांगायचा प्रयत्न करतेय, तुला ऐकू येत नाहीये का? तुझं काय ठरलंय मला सांग. उद्याचा कार्यक्रम कॅन्सल नाही करणार आहेस का? अजिबात नाही. कारण हा कोणत्याही व्यावसायिक कराराचा प्रश्न नाहीये किंवा तुमच्या माझ्या संघर्षाचा प्रश्न नाहीये. हा माझ्या जगभराच्या सेवेचा प्रश्न आहे. तुम्ही काय उद्या विठुरायाने स्वतः येऊन जरी सांगितलं ना तरी मी त्याचं नाही ऐकणार. ना कसं बोलतेस बघ. मास आलाय तुला, मास. माझ्या वाकड्यात जातेस. जा आता बघूया तुझा विठुराया तुझ्या मदतीला येतोय का. हे जे काय चाललंय ना तुझं ते खूप वाईट आहे आणि याचे परिणाम तुलाच नाही तुझ्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागणार आहे, तेवढे लक्षात ठेव. तुम्हाला या मुलांवर ढकलणं असं वाटत असेल, पण मी याला मुलांच्या इच्छा पूर्ण करणं असं म्हणू. तुमचं प्रेम असो वा नसो, पण माझं खूप प्रेम आहे ओवीच्या गाण्यावर. मी शेवटचं सांगते तिलोत्तमा मॅडम, हा कोणत्याही व्यावसायिक कराराचा प्रश्न नाही किंवा तुमच्या माझ्या संघर्षाचा प्रश्न नाही. हा माझ्या घराच्या सेवेचा प्रश्न आहे. तुम्ही काय उद्या विठुरायाने स्वतः येऊन जरी सांगितलं ना तरी मी त्याचं नाही ऐकणार. तुम्ही इथे येऊन जी काही दमदाटी केली आहे ना माझ्यावर, ते करून खूप मोठी चूक केली आहे. आई आई, तुम्ही गेल्यापासून माझ्या जीवाला घोर लागलेला, एकट्याच गेलेलात म्हणून मला झोप सुद्धा नाही लागली आणि तुम्ही येताना दिसलात तसं आहे बघा. मी पाणी घेऊन आले तुमच्यासाठी. काय झालं? कसं झालं बोलणं वगैरे? हा, तिला चांगलं खडसवून सांगितलं तर तुम्ही ऐकलं असेल ना तिने तुमचं सगळं. ऐकायलाच हवं ना, ऐकून कुठे जाईल ती. मोनिका, त्या सावलीचे, त्या उद्धट आणि मुजोर पोरीचे दिवस खऱ्या अर्थाने भरत आलेत. म्हणजे त्या पोरीचा खेळ खल्लास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नाही गप्प बसणार. या बाईचा एकूणच अवतार बघता असं वाटतंय की त्या सावलीने हिचा एक शब्द सुद्धा नीट ऐकून घेतलेला नाहीये. या दोघींच्या भांडणात पुढे काय होईल हे बघायला खूप मज्जा येणार आहे. हे सगळं तुझं कशासाठी चाललंय हे चांगलंच ठाऊक आहे मला. सारांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय ना तुला सतत. मी शेवटचा बजाव घेतो, उद्याचा कार्यक्रम रद्द कर. हे जे काही चाललंय ना तुझं ते खूप वाईट आहे आणि याचे परिणाम तुलाच नाही तुझ्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागणार आहे, तेवढं लक्षात ठेव. अमृता वहिनी? हा वहिनी. हॅलो सावली, आई आल्या होत्या ना तुझ्याकडे? हो वहिनी, आल्या होत्या त्या इथे. त्यांनी त्यांचा सगळा राग माझ्यावर काढला नेहमीप्रमाणे. मी ओवीला घेऊन कार्यक्रमाला जायचं नाही असं म्हणणं आहे त्यांचं. काय? हो, तू कार्यक्रम रद्द कर, मी तुला हवे तेवढे पैसे देईन, हे सांगायला आल्या होत्या त्या. अरे देवा. मग तू काय ठरवलंस? म्हणजे तू काय निर्णय घेतलास? कार्यक्रम रद्द करणारस का तू? अजिबात नाही बहिणी, मी तो कार्यक्रम अजिबात रद्द करणार नाही. आणि काही झालं तरी ओवीला त्या स्टेजवर घेऊन जाणारच. सावली, पण सगळं नीट होईल ना? नाही म्हणजे ऐनवेळी जर आईंनी अडवलं तर काय करायचं? बहिणी, ती विठुरायाची सेवा आहे, त्यात तिलोत्तमा मॅडम काय. साक्षात विठुराया जरी आला ना तरी मी त्याचं नाही ऐकणार. आणि ते इथे आल्या होत्या तेव्हा धमकी देऊन गेल्या मला की तुला सगळं जड जाईल म्हणून. पण माझा माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे मी ओवीला घेऊन वारीला सुद्धा जाणार आणि आमची गाण्याची सेवा सुद्धा नक्की पूर्ण होणार. थँक्यू सावली, तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटलं ना. मला ना खूप भीती वाटत होती. मला कुठेतरी असं वाटत होतं की आईंच्या दबावाखाली येऊन जर तू हा कार्यक्रम रद्द केला असतास तर
ओवीला खरंच खूप वाईट वाटलं असतं ग. तुमच्या दोघींकडनं होणारी सेवा पण चुकली असती. पण खरंच तू हिंमत दाखवलीस, मानलं तुला. खरं सांगू, ओवीच्या आनंदापेक्षा आणि त्या पवित्र कार्यक्रमापेक्षा माझ्यासाठी मोठं अजून काहीच नाहीये. आणि तिलोत्तमा मॅडमला काय वाटतं याने मला खरंच फरक पडत नाही. सावली, अजून एक हात जोडून विनंती करू का प्लीज? आई आज तुझ्याकडे आल्या होत्या, ही गोष्ट प्लीज कोणालाच कळू देऊ नकोस. बहिणी, मी काय सांगेन कोणाला? नाही, मला माहिती आहे तू सांगणार नाहीस, पण चुकून तुझ्या तोंडून निघालं आणि सारंगला कळलं ना, तर घरात परत वाद होतील. माझ्यामुळे त्या घरात वाद व्हावेत, खटके उडावेत अशी माझी इच्छा नाही आहे बहिणी. आणि तिलोत्तमा मॅडम इथे येऊन जे काही मला बोलले आहेत ते फक्त मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवेन. मी कोणालाही काही नाही सांगणार. थँक्यू सावली. चला आता उशीर झाला, झोप. तू उद्या लवकर निघायचा ना. गुड नाईट. गुड नाईट. आई हे घे. आई ही बॅग तयार असते ना ग. आजोबांनी मला सांगितलं असतं की वारीचा प्रवास खूप लांबचा असतो म्हणून आपल्याला लगेच निघावं लागेल, नाहीतर उशीर होईल बघ. हो रे बाळा, तयारी काय लगेच होईल. आणि विठुरायाच्या ओढीने निघाल्यावर आपल्यात एक वेगळाच उत्साह तयार होतो. त्यात मन प्रसन्न आणि त्याला भक्तीची जोड असेल ना, तर प्रवास कितीही मोठा असला तरी तो पंढरीच्या वाटेसारखा सहज वाटतो. तिलोत्तमा, तुझ्याच फोनची वाट बघत होते मी. फोन उचलायला उशीर जरी केला असेल मी, तरी मी हरले नाहीये अजून. हरली नाहीस? भैरवी, तुला लाज नाही वाटत का ग असं बोलायला? एका फटक्यात तुला सावलीने हरवलंय, विसरलीस? आणि वर तोंड करून काय सांगत होतीस मला? काय वाटेल ते झालं तरी सुद्धा सावलीकडे कॉन्ट्रॅक्ट जाणार नाही ना? मग आता कसं केलं तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट? ट्रस्ट मी तिलोत्तमा, मी सगळी काळजी घेतली होती की काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट सावलीला मिळता कामा नये. मी ऑर्गनायझर्सलाही माझ्या बाजूने केलं होतं, पण ऐन वेळेवर कुठे गडबड झाली काहीच कळत नाहीये. फ्लॉप झालाय, फ्लॉप तुझा प्लॅन. तुझ्या शब्दावरती मी कसा विश्वास ठेवू मला सांग आता? ठीक आहे, या वेळेस जिंकली असेल सावली. तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणायचं, पण तिचं नशीब असं तिला किती वेळा साथ देणार आहे? वारीला चालली आहे ना सावली, जाऊ दे. वारीच्या वाटेवर वळणही खूप असतात.